शिवजयंतीनिमित्त आज संध्याकाळी कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं शाही लवाजम्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। फटाक्यांची आतषबाजी, शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, वारकरी, लेझीम, घोडे अशा लवाजम्यासह निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली। यंदाच्या मिरवणुकीतही पारंपरिक वाद्यांबरोबरच साऊंड सिस्टीमचा दणदणाट दिसून आला। कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं गेले आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्यानंतर शिवजयंतीचं मुख्य आकर्षण असलेली भव्य मिरवणूक आज सायंकाळी काढण्यात आली। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मिरवणुकीचं उद्घाटन झालं। आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। निवृत्ती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीला सुरुवात झाली। शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण, लेझीम पथक, वारकरी, पारंपरिक वेशभूषा करून घोड्यावर स्वार झालेले मावळे या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर ट्रॉलीवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला होता। तसंच शाहूकालीन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या दुरवस्थेवर मार्मिक भाष्य करणारे फलक लक्ष वेधून घेत होते। दरम्यान माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिमा असलेला कोल्हापूर सर्किट बेंचचा फलकही लावण्यात आला होता। शाही लवाजम्यासह निघालेली ही मिरवणूक चांगलीच लक्षवेधी ठरली। निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड परिसरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये उपमहापौर अक्षय जरग, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अजित खराडे, लाला गायकवाड, नगरसेवक विजय देसाई, माधुरी नकाते, शुभांगी साळोखे, इंद्रजित बोंद्रे, श्रीकांत भोसले यांच्यासह विविध मंडळांचे आणि तालीम संस्थांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते। यंदाही शिवजयंतीच्या मिरवणुकीत डॉल्बीचा वापर दिसून आला।